भारताची खरी लोकशाही गावापासून सुरू होते, पण ती कशी चालते? चला समजून घेऊयात. पंचायत राज ही भारतातील स्थानिक स्वराज्य संस्था आहे, जिथे गावातील लोक स्वतः समस्यांचे निर्णय स्वतः घेतात. 1992मध्ये झालेल्या 73व्या संविधान दुरुस्तीने पंचायत राज व्यवस्था कायदेशीर झाली. यामध्ये पंचायत राज ही 3 स्तरावर काम करू लागले. पहिला एक ग्रामपंचायत गाव पातळीवर, पंचायत समिती तालुका पातळीवर आणि जिल्हा परिषद जिल्हा पातळीवर. तर आपल्याला ग्रामपंचायत हा विषय समजून घेण्याआधी आपल्याला 73वा संविधान दुरुस्ती कायदा समजून घ्यावा लागेल. 73वा दुरुस्ती कायदा 1992 हा भारतातील पंचायत राज प्रणालीतील संवैधानिक दर्जा देणारा ऐतिहासिक कायदा आहे. 24 एप्रिल 1993 पासून हा कायदा लागू झाला आणि याच दिवशी राष्ट्रीय पंचायत राज दिवस साजरा केला जातो. या दुरुस्तीचे मुख्य उद्देश होते पंचायतींना संवैधानिक दर्जा देणे, ग्रामीण भागात लोकशाही मजबूत करणे, स्थानिक विकास कामे लोकांना स्वतः ठरवणे, महिलांना SC ST यांना राजकीय आरक्षण देणे, प्रशासन लोकांच्या दारी पोचवणे इत्यादी आहे. तर 73व्या दुरुस्तीपूर्वी पंचायत राज हा केवळ राज्याच्या कायद्यावर आधारित होता. यामुळे पंचायत राजची सत्ता, अधिकार आणि रचना वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळे होते. पण 73व्या दुरुस्तीमुळे संविधानात भाग 9 हा घालण्यात आला. या भाग 9ला नाव दिले गेले पंचायत व्यवस्था. तर यामुळे पंचायतींना कायदेशीर व संवैधानिक दर्जा मिळाला. आता भारतातील सर्व राज्यांमध्ये पंचायत राज व्यवस्था अनिवार्य झाली. केंद्र व राज्य दोघांना ही व्यवस्था पाळणे बंधनकारक झाले. तर 73व्या दुरुस्तीनुसार 243 ते 243 ओ हे 18 नवीन आर्टिकल्स म्हणजेच कायदे घातले गेले. हे अनुच्छेद पंचायत राज कशी चालेल याचा पूर्ण आराखडा सांगते. यामध्ये आपल्याला त्याची परिभाषा, ग्रामसभा, 3 स्तरीय पंचायत राज रचना, त्यानंतर सदस्यांची निवड व रचना, आरक्षण, पंचायतीचा कार्यकाळ, सदस्यांचे अपात्रता नियम, पंचायत राजची शक्ती व जबाबदाऱ्या, निधी, तसेच स्टेट फायनान्स कमिशन, स्टेट इलेक्शन कमिशन, पंचायत निवडणुकावर न्यायालयात बंदी इत्यादी घटक त्यात समाविष्ट करण्यात आले. त्यानंतर आपण जर 73व्या घटना दुरुस्तीनुसार जर आपण प्रत्येक पॉईंट जर समजून घेतला तर आपल्याला असे समजून येईल की पहिला बघितला तर संविधानात नवीन भाग 9 हा समाविष्ट करण्यात आला, त्याला पंचायत राज असे नाव देण्यात आले. दुसरा पॉईंट बघितला तर संविधानिक अनुच्छेद म्हणजेच कायदे हे 243 ते 243 ओ जोडले गेले, म्हणजेच एकूण 18 घटक जोडले गेले. त्यानुसार पंचायत राजची रचना, अधिकार, निवडणूक, वित्त, आरक्षण इत्यादी ठरवतात. त्यानंतर पंचायत राज व्यवस्था ठरवताना ती 3 पातळी विभागणी करण्यात आली. ग्रामपंचायत स्तरावर ग्रामपंचायत ही गाव पातळीवर तयार चालते, तर पंचायत समिती तालुका पातळीवर, जिल्हा परिषद ही जिल्हा पातळीवर. त्यानंतर चौथा घटक जर बघितला तर महिलांसाठी राजकीय आरक्षण, किमान 1/3 जागा म्हणजेच 33% आरक्षण हे महिलांसाठी जाहीर केले. महाराष्ट्रात हेच बघितले तर आपल्याला 50% आहे असे जाणवेल. त्यानंतर SC ST साठी आरक्षण, लोकसंख्येच्या प्रमाणात पंचायतमध्ये जागा राखीव केल्या त्यांना. यानुसार आपल्याला जर बघितलं तर पंचायत राज व्यवस्थेचा कार्यकाळ हा 5 वर्षे करण्यात आला. 5 वर्षापूर्वी बरखास्त केलेल्यास 6 महिन्यात निवडणूक घेणे अनिवार्य केले. जर पंचायत राज व्यवस्था ही 5 वर्षापूर्वी जर बरखास्त केली तर ती 6 महिन्याच्या आत नवीन निवडणूक घेऊन अनिवार्य केले. त्यानंतर 7वा जर पॉईंट बघितला तर ग्रामसभा अनिवार्य, म्हणजेच की गावातील सर्व ज्येष्ठ नागरिक मंडळांनी भरवलेली ही सभा, त्याला की आपण ग्रामसभा असे म्हणतो. या ग्रामसभेमध्ये ग्रामसभेला विकास योजना मंजूर करण्याचा अधिकार आहे, तसेच हिशोब तपासणी करण्याचा अधिकार आहे. त्यानंतर वित्त आयोग, प्रत्येक 5 वर्षांनी राज्य सरकारकडे वित्त आयोग स्थापन करणे अनिवार्य आहे. यात पंचायत राजना मिळणारा निधी आणि कर अधिकार निश्चित होतात. स्वतंत्र निवडणूक आयोग, ग्रामीण भागात पंचायत राज निवडणुका आणि शहरी भागात नगरपालिका, नगर पंचायत
तसेच महानगरपालिका यांच्या निवडणुका घेण्याच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या. त्यानंतर पंचायत राजची 19 विषयांवर जबाबदारी आहे. यामध्ये 11व्या अनुसूचीमध्ये पंचायत राजची 19 विषयांवर जबाबदारी. 11व्या अनुसूचीमध्ये ग्रामविकास, शेती, पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण, महिला बालकल्याण इत्यादी 29 विषयांवर पंचायत राजकडे देण्यात आले.